तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे ना संडे आहे आणि आपला प्लॅन आहे आज चिंचपोकळीचं एक असं हे आहे काय रे, हिडन प्लेस गणपती बाप्पाचीच आहे, रिलेटेड आहे, जिथे म्हणजे नैसर्गिक प्रकारे गणपती बाप्पाला बनवलं जातं आणि त्याची इन्फॉर्मेशन आपला लवेश भाऊ देईल. लवेश भाऊ आपल्या सोबत आहे आज आणि त्याने मला ती प्लेस दाखवली, किंवा अजून मी गेलो नाही आहे, तो गेलेला आहे, त्याने एक्सप्लोर केलेली आहे ती जागा, तो दाखवणार आहे. बघूया काय बोलतो त्याच्याबद्दल. काय आहे ते प्लेस म्हणजे ते आता ज्या जागी चिंचपोकळीच्या इथे ट्रॅव्हल्स थांबतात ना, साई ट्रॅव्हल्स, तिथेच एक बारकासा रस्ता आहे तिकडनं म्हणजे आज जायला आहे. तिथे म्हणजे तिथला मोठा कारखाना आहे, तिथे आपण आज जाणार आहे. आणि तिकडे गणपती कशा प्रकारे बनवले जातात भावा? पेपराच्या लगद्यापासून, टिश्यू पेपर पासून, सगळ्यापासून बनवले जातात. म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवले जातात. तर आज आपण तिकडे जाणार आहे. चला भेटूया तिकडे गेल्यावर. बाकी मी कुठे आहे, कसं आहे ते तुम्हाला सांगतो, तुम्ही विजिट करा, ठीक आहे? चला मित्रांनो, या कारखान्याला विजिट करण्यासाठी तुम्हाला शॉप बिल्डिंगच्या इथून जो रोड जातो मेन आपल्या चिंचपोकळीच्या ब्रिज जवळ, त्या रोडला जाऊन एक संकल्प रहिवासी संघ अशी एक बिल्डिंग आहे. त्यांच्या मागच्या साईडला आहे ना खूप सारे असे कारखाने आहेत जे त्यांनी स्वतःने बिल्डिंगवाल्यांनी घडवलेले आहेत. अजून काही कारखाने फक्त तयार झाले होते, मूर्ती वगैरे अजून काही बनल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही फक्त तेवढंच एक एक्सप्लोर केलं. आणि इकडे इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवले जातात, ते तुम्हाला लवेश दादाने सांगितलं असेल. बाकी आता आम्ही चाललेलो आहेत अरुणदादा दत्तेच्या इथे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल चिंचपोकळीची जी गल्ली आहे ना, त्याच्या बॅक साईडलाच गणपतीचे कारखाने आहेत, छोटे छोटे देवी वगैरे पण तिथेच असतात. तिथे ना बॅक साईडला असे 3-4 कारखाने आहेत बिल्डिंगवाल्यांचेच. ते कोऑपरेटिव्ह इको फ्रेंडली असे गणपती बनवतात. आणि बाकी लवेशने आपली इन्फॉर्मेशन सांगितलीच आहे. त्याच्यानंतर आज आपण चाललेलो आहे अरुणदादा दत्तेंच्या कारखान्यामध्ये, जो नवीन त्यांचा ओपन झालेला आहे. आणि खूप जणांना तो कारखाना माहिती नाही आहे, तर आपण तेच लोकेशन सांगूया आणि चला जाऊया कारखान्यामध्ये. मित्रांनो, कारखान्याकडे जाताना आम्हाला एक अशी ट्रॉली दिसली खेतवाडीच्या राजाची, जी गणसंकुलमध्ये दाखल होणार होती गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी. आणि नशिबाने आम्हाला ती भेटली. खूप सुंदर अशी यांची पण गेल्या वर्षीची मूर्ती होती आणि ते लोक पाट आणि ट्रॉली दोन्ही द्यायला आले होते. खूप सुंदर. मित्रांनो, ट्रॉली वगैरे यायला तयार झालेले आहेत आणि आताच एक ट्रॉली भेटली आम्हाला, खेतवाडीच्या राजाची होती. म्हणजे मला वाटतं हे गणसंकुलमध्ये देत होते, ते कोणाकडे देणार असतील काय माहिती नाही, पण ट्रॉली वगैरे हा आनंद आहे ना मित्रांनो भक्त मंडळामध्ये येतो, त्याच्यामुळे मंडळाची क्रेज वगैरे असली पाहिजे. आणि बाकी चला, आम्ही तर चाललोय कारखान्यात, भेटूया जाऊन अरुण दत्तेच्या इथे. चला मित्रांनो, मारू हॉस्पिटल बॅक साईडला आपल्या, आणि इकडेच आहे आपल्या अरुणदादा दत्तेंचा नवीन कारखाना. आणि ICTच्या समोरच बरोबर गल्ली आहे. आणि हे बघा, इकडे पेट्रोल पंप आहे, त्याच्या बरोबर समोर समोर नाही, त्याच्या बाजूला एक गल्ली आहे, तिकडे जायचं आपल्याला. जाऊया आणि बघूया किती गणपती रेडी आहेत आणि केवढा मोठा कारखाना आहे तो. ठीक आहे, चला. मित्रांनो, 5 मिनिटात पुढे चालत गेल्यावरती आपल्याला अरुणदादा दत्तेचा मस्त असा बॅनर दिसेल. तिथून थोडा पुढे गेल्यावर मोठं असं मैदान आहे, तिकडेच आपल्या अरुणदादा दत्तेंचा कारखाना आहे, कार्यशाळा आहे, खूप सुंदर. आणि कार्यशाळामधली आम्ही पहिली बघितली ती म्हणजे तिची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे, ती गणपती बाप्पाची. बाकी चला.
मित्रांनो, कारखाना तुम्ही बघितलाच असाल, पूर्ण सज्ज झालेला आहे. आणि अरुण दादा आम्हाला मागाशी भेटले होते, पण काय आता बरं मी बोललो बाहेर येऊन घेऊया शॉर्ट, त्यांच्याबरोबर थोडा फोटो वगैरे. पण बाहेर येऊन बघतो तर डायरेक्ट दादा गायबच झाले कुठेतरी. आणि बाकी त्यांनी त्यांची एक आर्ट ठेवलेली आहे त्यांनी काढून, म्हणजे फेस कट बोलतात ना अरुण दत्ते दादांचा, ती एक मूर्ती पूर्ण सेटअप केलेली आहे. खूप छान सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. मी या आणि बघा. बाकी चला बघूया अरुण दादा दत्ते भेटतात का आपल्याला, आणि भेटलेच तर फोटो काढूया. थोडंसं बोलले तर ठीक, हिंमत झाली माझी तर ठीक, नाहीतर बाकी जाऊया घरी. चला मित्रांनो, बाकी आम्ही चेक केला ती म्हणजे ट्रॉली, चेंबूरचा चिंतामणी, कृष्णनगरचा राजा, वसंतनगरचा महाराजा आणि धारावीचा वर्धविनायक, असे 4 ट्रॉल्या तर आम्हाला दिसल्या. बाकी चला. ड्रीम कॅमेरा. मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे घरी जायला. आणि कारखाना तर तुम्ही बघितला असाल. अरुण दादा दत्त्यांची वाट बघून बघून आम्ही कंटाळलो. कुठे झाले गायब काय माहिती. आमच्याबरोबर व्हिडिओ नाही बनवायचा होता वाटतं लक्षात. बाकी चला, कारखाना जर का तुम्हाला माहिती पडला असेल आणि अजून इन्फॉर्मेशन आली असेल तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय कर लवी भाऊ. बाय बाय. भेटूया घरी जाऊ.